मित्रांनो, व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे की मी एक गोष्ट नोटीस केली की मी 5 वर्षापासून काय होतो, दारू पित होतो, नशा करत होतो, पुड्या खात होतो, गांजा पित होतो, कोणालाही मारत होतो. मला मरणाचं भिवही अजिबात नव्हतं. तेव्हा मी मित्रसुद्धा माझे साथ सोडले होते. का म्हणून की त्यांचे आईवडील सांगत होते की त्यांना की बाबा या पोरासोबत राहून घे, पोरगं फालतू आहे, दारू पिते, नशा करते, पोरगं बरोबर नाही, याच्यासोबत राहून तुला काही फायदा होणार नाही असं म्हणत होते. पण एका टायमाला मी ते केलो. बाबा चुकी मागतो, कारण का गोष्ट करायला नाही पाहिजे, मी केल्या म्हणून आज कुठंतरी मी मागे आहो. पण आज मला हे समजलेलं आहे, मी या 2-3 वर्षापासून एवढी मेहनत करत आहे बाबा, कारण का मी 3 वर्षापासून गावाच्या बाहेर आहे. मी जिम केली, बॉडी बनवली, बॉडी बनवायचं कॉम्पिटिशन खेळण्यासाठी मी हैदराबादला गेलो. 3 महिने मी तिथं मेहनत केली जिममध्ये. बॉडीसुद्धा मी 1 नंबर बॉडी, शेपमध्ये बॉडी बनवली होती की लोकांची ड्रीम झाली होती माझ्यासारखं बनायची. पण काय करू शकता भाई, आपल्या घरची कंडिशन तशी नाही ना. 15,000 रुपये मला महिना होता, 10,000 रुपये घरी पाठवायचे, 5,000 रुपये रूम मॅनेजमेंट वगैरे, जेवण वगैरे, त्याच्यामध्ये काय बॉडी बनत नव्हती बाई. तो असा विचार केला की आपल्यानं होणार नाही हे सगळ्या गोष्टी. असा विचार करून गावात आलो. गावामध्ये येऊन 10,000 रुपयामध्ये काम करायला लागलो. तेव्हा कुठंतरी मी आयफोन घ्यायचं ठरवलं की बाबा नाही, आपण सोशल मीडियावर काम करूया. तेव्हा मी आयफोन घेतला. तरी मला टाईम भेटत नव्हता, तरी मी व्हिडिओ बनवत होतो. व्हिडिओ बनवता मला 7-8 महिने झाले तिथं काम करता आज माझे इंस्टाग्रामवर 10,000+ फॉलोअर्स झालेले आहेत. खरंच माणसाची टाईम कधीही बदलू शकते, फक्त आणि फक्त आपल्यामध्ये ती जिद्द राहिली पाहिजे. कारण की आज आपल्या कंडिशन घरची बघून जर आपण मिडल क्लास घरचे आहा ना, तर तेच आपल्या डोक्यात ठेवून पुढे जर गेल्या ना, विचार करून त्याच गोष्टीवर जर काम केल्या, मेहनत केल्या, कोण्याही क्षेत्रामध्ये करा, फक्त आणि फक्त भावानं मेहनत करा. हे सगळ्या गोष्टी आहे, रिस्पेक्ट, माणसं बोलण्याची भाषा, सगळ्या गोष्टी आहे ना. माणसं आपल्यासोबत राहणं, हे पैसा असेल तरी सगळे माणसं रिस्पेक्ट देतात, सगळ्या गोष्टी होतात. आपल्याकडे काहीच नसेल ना भाऊ, कोणी विचारत नाही भाई.